व्हेरी नाईस, व्हेरी क्रिएटिव्ह. पॅन्ट वेगळी आहे, सगळंच वेगळं आहे, दुपट्टा वेगळं आहे. असं सिम्पल फॅब्रिकला एवढं मस्त उठावदार बनवणं म्हणजे कमाल आहे. किती सुंदर आहे हे. व्हेरी प्रिटी. कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही मीता ताईंना आपल्यासोबत पाहताय. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. तुलाही नमस्कार. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी वन्स अगेन. निर्मित डिझायनर हा त्यांचा ब्रँड आहे आणि कोथरूड MIT कॉलेज रोड येथे त्यांचा हा होम बेस्ड बुटीक आहे. सो इथे यायचं असेल खरेदीला तर तुम्ही स्क्रीनवर नंबर पाहू शकता. त्यांच्याकडे खरेदीला यायचं असेल तर आम्ही डिरेक्ट ऍड्रेस नाही सांगत आहोत. बरं ताई, लास्ट व्हिडिओ जो आपण केला होता त्याला अजूनही खूप चांगला रिस्पॉन्स आहे असं तुम्ही मला सांगितलं, राईट? सो आज यंदा नवीन काय आपण बघतोय? मी सुरू करायच्या अगोदर तुझ्या सगळ्या फॉलोअर्सना थँक्यू सो मच. म्हणजे मला कमालीचा तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे. सो ऐश्वर्या, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अगं, राईट फ्रॉम कोल्हापूर, सोलापूर, पुणा म्हणजे विचारूच नकोस. राईट फ्रॉम हडपसर, सिंहगड रोड, फुरसुंगी, त्याच्यानंतर आमचं हिंजवडी, ऑल ओव्हर पुण्यावरनं सगळ्या कस्टमर्स माझ्या घरी आल्यात, फोन करून अपॉइंटमेंट घेऊन आल्या त्या. रिअली म्हणजे थँक्यू सो मच ऐश्वर्या. थँक्स टू यू, थँक्स टू यू. मला खूप बरं वाटतं हे सगळं ऐकलं की मला खूप छान वाटतं. नाही, खूपच म्हणजे मला अमेझिंग रिस्पॉन्स मिळाला. थँक्यू. तुम्ही उलट माझ्यासारख्या व्यक्तीने सुद्धा खरंच थँक्यू म्हटलं पाहिजे, तिला सुद्धा आणि तुम्हा सगळ्या जणींना. कारण की मी ऍट अ एज ऑफ 45 आय स्टार्टेड आणि त्याच्यानंतर आज मी जवळजवळ 55. लोक, काही बायका बोलत पण असतील मी काय डिझायनिंग करत असेल किंवा काय करत असेल. लास्ट टाइम मी बघितलं, यू आर टू गुड इन दॅट. म्हटलं आय फ्लो विथ माय ट्रेंड. सो लेट्स स्टार्ट. येस, ऑफकोर्स. आज आपण काय बघतोय? जसं तुला माहितीये की माझा मेन इज USP क्युरेटेड कलेक्शन. क्युरेटेड मध्ये आणि ते देखील एम्ब्रॉयडरीज. ओके. सो काही एम्ब्रॉयडरी सूट्स मी घेऊन आलेली आहे. काही एम्ब्रॉयडरी असेल आणि काही मी जस्ट क्युरेटेड केलेले आहेत, जे माइट बी दे विल गो फॉर एम्ब्रॉयडरीला फर्दर. सो आता लेट्स स्टार्ट. ओके. जसं मी तुला सांगितलं की माझं क्युरेटेड कलेक्शन आहे एम्ब्रॉयडरी, तर हा पहिला आहे. हा बांबू कॉटन आहे. बांबू कॉटन. सो आज जे कलेक्शन आपण पाहतोय ते सगळं इज इन टू कॉटन, म्हणजे समर साठी. सगळं समर. वाव, व्हेरी नाईस. स्पेशल फॉर समर कलेक्शन. सुपर. पूर्ण समर कलेक्शन आहे. मी म्हणजे माझ्याकडे बघायला गेलीस ना तर आज मला सगळ्या जणी विचारतात ते समरच विचारतात. राईट, उन्हाळ्यासाठी हे गरजेचं आहे. व्हेरी ट्रू. स्पेशल आहे माझं. सो दिस इज स्पेशल सॉफ्ट कॉटन. तू हात लावून बघू शकते किती सॉफ्ट आहे. सॉफ्ट. आणि हे सगळं डिझायनिंग तुम्ही केलेलं? हे मी केलेलं आहे. ही अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे मी त्यांना, माझ्या कारीगरला. हा चंदेरीचा दुपट्टा दिलेला आहे आणि हा बघू शकतेस हा बॉटम दिलेला आहे. द पॅकेज इज फुल दिस. तुला हवं असेल तर तू दोन्ही कुर्ती शिव किंवा बॉटम शिव. चॉईस इज योर्स. व्हेरी नाईस. इक्वल 2.5 मीटर्स आहे. अगदी 3XL पर्यंत साईज पर्यंत शिवला जाऊ शकतो. व्हेरी नाईस. भरपूर 44 विथ आणि 2.5 मीटर कपडा आहे. प्रिटी. त्यामुळे यू कॅन डू इट. आणि नो लाइनिंग रिक्वायर्ड. हे महत्वाचं. मी तेच विचारणार होते की कॉटन आहे पण तरी काही जणी म्हणतात ना की आम्ही लाइनिंग लावून घेतो का, तर कधी कधी ते ट्रान्सपरंट दिसतं की काय भीती असते. सो ह्याच्यामध्ये लाइनिंगची गरज, लाइनिंग एकाही सूचना गरज नाहीये. हे महत्वाचं. हा झाला. दुसरा आहे हा हँडलूम कॉटन आहे. यू कॅन फील इट. राईट. प्रॉपर हँडलूमचा फील तुला कळतो. याच्यात फरक आणि ह्याच्यात फरक तुला कळलं लगेच. हा हँडलूम आहे. हा पूर्ण हँडलूम आहे. ह्याचा बॉटम सुद्धा हँडलूम आहे आणि ह्याचा कुर्ता सुद्धा हँडलूम आहे. ह्याला मी अशा टाईपची एम्ब्रॉयडरी दिली आहे आणि महेश्वरीचा दुपट्टा आहे. वा. सो मंडळी, जे क्युरेटेड आम्ही म्हणतो ना की तुम्हाला फॅब्रिकला डिझाईन शोभेल ती डिझाईन ताई करतात, बनवतात आणि सोबत तुम्हाला मिक्स अँड मॅच केलेले दुपट्टे किंवा तर त्याच्यावरती कोणता दुपट्टा शोभून दिसेल, म्हणजे असे 2-3 गोष्टी मिळून मिसळून तयार केलेला एक ड्रेस मटेरियल आहे असं आपण म्हणू शकतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर क्युरेटेडचा अर्थ. आणि ताईंनी त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलं असं मी म्हणू शकते. बिकॉज ताईंकडे बरीच व्हरायटी आहे आणि ताई तुमचं बॅकग्राऊंड फार महत्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं ना की लोक बिझनेस उभं करतात पण त्यावेळेला त्यांना असं फील होतं की आपण फक्त नावासाठी बिझनेस करतोय किंवा एकतर पैसा, फेम किंवा तर ब्रँड उभा करायचा म्हणून बिझनेस करतात. पण तुम्ही या व्यवसायात खूप आधीपासून आहात, राईट? म्हणजे ते राईट 10 वर्षांपासून. आणि तुमचे पेरेंट्स पण मे बी ह्याच्यामध्ये होते आणि तुम्ही टेक्सटाईलचं एज्युकेशन सुद्धा घेतलेलं. प्रॉपर टेक्सटाईलचं एज्युकेशन झालंय वे बॅक इन 90s.
वाव. मी रचना संसार ऑफ आर्किटेक्चर ऑफ अकॅडमी मुंबई युनिव्हर्सिटीचं मी आर्किटेक्चर अकॅडमी होती आणि त्यावेळेला 91-92च्या बॅच मध्ये त्यांनी पहिल्यांदा स्टार्ट केलं होतं टेक्सटाईल डिझायनिंग. आणि तेव्हा मी तो 2 वर्षाचा इमिजिएट मी ग्रॅज्युएट झाली आणि मी इमिजिएट त्यांचा 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. हे महत्वाचं आहे की एक शिकलेल्या सुशिक्षित व्यक्तीकडून तुम्ही ते वस्तू विकत घेताय ज्यांना ऍक्च्युअल मध्ये त्याची तंतोतंत माहिती आहे, कोणत्या सीझन मध्ये कोणत्या रंगावरती कसं काय सूट होईल हे सगळं काही त्यांना ऍक्च्युअल मध्ये माहिती आहे. हे एक काय म्हणतो चेरी ऑन अ केक असं म्हणू शकतो शॉपिंगच्या वेळेला. तुझं म्हणणं बरोबर आहे. मग हा दुसरा आहे, ह्याला मी काय केलेलं आहे, ह्याला पहिला मी कोटा दुपट्टा घेतला. त्याच्यानंतर आय थॉट की मला ह्याचे टिपिकल कलर्स नाही करायचे होते म्हणून मग मी पीच घेतला. आता हा स्लब कॉटन आहे. स्लब कॉटन. याला दाबूची बॉटम दिलेली आहे. मग आता हे तुझ्यावरती आहे. तू हे दोन, जसं मी अगोदरी कुर्तेच कर किंवा तू ह्याला कुर्ता आणि ह्याला बॉटम कर. अगेन नो लाइनिंग रिक्वायर्ड. आणि मी एम्ब्रॉयडरी अशी वेगळीच प्रकारची डिझाइन केली. खूप वेगळं आहे. हा वेगळा आहे. हा टोटली वेगळाच आहे. मस्त. आणि हे ना हे जातंय सोबत. ऍक्च्युली याच्यामधलं उचललंच हे माझ्या कल्पनेमध्ये हे आलं आणि मी हे डिझाईन केलं. खूप छान. मस्त. ओके, देन गोस युअर द नेक्स्ट वन. द नेक्स्ट इज अ मलाई कॉटन. हा मलाई कॉटनचा कुर्ता आहे आणि ह्याला मी सॉफ्ट कॉटनच बॉटम दिलेली की हल्ली कसं ना जरा अफगाणी स्टाईल वगैरे बॉटम आलेले आहे. तर तुम्ही कसंही टाईपचं नॉर्मल सलवार करा, पॅन्ट करा, चुडीदार कर, काही कर. आणि हा तिचा दुपट्टा आहे. यू कॅन सी नाईस सॉफ्ट चंदेरी मल दुपट्टा आहे. चंदेरी मल. त्याच्यामधले मी डिझाईन उचलली आहे. हो, हे फुलांची डिझाईन उचलली आहे मी आणि त्याला अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे. बघा, खूप छान. मस्त. व्हेरी नाईस. आणि हे सगळे तुमचे डिझाईन्स आहेत, राईट? या माझे डिझाईन. सो हे असे डिझाईन्स आहेत ते वन लेडी वन आउटफिट असं म्हणू शकतो, है ना? बिकॉज बऱ्याच जणींचं असतं की मी जे घातलंय ते दुसरीकडे पाहिजे. आणि माझ्याकडे सगळा क्लायंट बेस जो येतोय ना ते सगळ्या वर्किंग लेडीज आहेत. ओ नाईस. त्यामुळे त्यांना ती कन्सेप्ट माझी आवडली. म्हणजे 10 जणींनी घालायचे नाही, बरोबर, एकीनीच. तिला विचारलं पाहिजे की तू हे कुठून घेतलंय तिथनं. आणि ऍक्च्युली खरंच सांगते मी, म्हणजे या अगोदरचा माझा जो व्हिडिओ होता त्याच्यामधनच मला कितीतरी जणी अशा आल्या की बहीण आली, आई आली, फुल फॅमिली आली माझ्याकडे घ्यायला. म्हणजे एकमेकींना सांगून त्या सगळ्या जणी इकडे आल्या माझ्याकडे. व्हेरी नाईस. म्हणजे ते मला खूपच आवडलं. म्हणजे त्याच्यानंतर हा बघशील तर हा मी सिम्पल कॉटन मलचा दुपट्टा आहे. ओके, त्याला मी मस्टर्डचा हा मलाई कॉटन बॉटम कुर्ता दिलाय आणि आय डिड एम्ब्रॉयडरी दिस वर्क की जे दुपट्ट्याला जो नेकला मस्तपैकी रिफ्लेक्ट करतोय आणि त्याला गाबूचा बॉटम दिलेला आहे कॉटन. मस्त. सो प्रॉपर अगदी सगळं काही 2.5 मीटर्स आहे. व्यवस्थित छानपैकी. आता यांच्याबद्दलच मी थोडस जाते, ते खालती एक जाते. ओके, अँड देन आय विल शो यू वन मोर थिंग. बरं ताई, आता अजून आपण काय नवीन पाहतोय? नवीन म्हणजे माझे हे समरचे असतात, एक ब्लॉक प्रिंटेड केलेले सूट्स असतात. थोडे काही मी दाखवेन आणि थोडे एक्सप्लेनेशन पण करीन मी. तर मी हा ब्लॉक प्रिंटेड हा सूट आहे. यू कॅन सी हा मल आहे, हात फील कर. त्याला स्ट्राईपचा मी असा बॉटम दिलाय आणि लखनौवीचा दुपट्टा आहे. ओ येस, वा, लखनवी दुपट्टा. ह्याच्यामध्ये 2 कलर्स केले. दोघांचेही स्टायलिंग वेगळे ते पण. दाखवते तुला. हा पीच आहे, त्याला सुद्धा असंच आहे. सो पीच हे बघा, हे फ्लोरल डिझाईन आहे, त्याच्यावरती अशी लाइनिंग आणि असा दुपट्टा. सो हे प्रॉपर तुम्हाला चिकनकारी दुपट्टा जो म्हणतो आपण तसा आहे. येस. नंतर हा दुसरा, हा मस्त कलर आहे. किती सुंदर आहे. आणि समर मध्ये लाईट कलर्स जे अपेक्षित असतात तेव्हा हे खूपच सुंदर आहे. येस, व्हेरी नाईस. आणि हे शिफॉन आहे ना, प्रॉपर शिफॉनचे दुपट्टे असे खूप रेअरली मिळतात. चिकनकारी इन शिफॉन. वाव. यू डोंट गेट दॅट. हल्ली मिळत नाही तसे दुपट्टे. पण माझं डायरेक्टली लखनौवरनं येतात सगळं काही. आणि आता जसं मी बोलली की ब्लॉक प्रिंटिंग, तर चंदेरी ब्लॉक प्रिंटचा प्रॉपर मी दुपट्टा करते.
ओके. आणि तो मी क्युरेटेड केलेला आहे. आता हँडलूमचा हा आपण क्युरेटेड कलेक्शन पाहिलं, बरोबर. ओके. पण हा म्हणजे प्रॉपर चंदेरी, प्रॉपर ब्लॉक प्रिंट केलेला दुपट्टा आहे. कसं आहे, मी आज बेसिकली एक टेक्सटाईल मधली आहे. सो आम्ही साधारण जयपूरला जातो आणि साधारण ड्युरिंग दिस टाइम बिटवीन मार्च अँड एप्रिल किंवा यू कॅन से फेब एंड पासनं सुरू होतात. तर मी प्रॉपर वर्कशॉपला जाते तिकडे. ओ नाईस. या मी प्रॉपर 3 दिवसाचा माझा वर्कशॉप असतो. ओके. जिथे मी ब्लॉक प्रिंटिंगचेच प्रॉपर करून घेऊन येते. आणि आता आमचे ऑर्डर्स चालू आहेत, म्हणजे त्याच्यामधले काही आहे ते मी तुम्हाला दाखवीन. 2-3 नमुने लय. आता हा दुपट्टा आहे बघा, हा प्रॉपर. आता याला मी हा असा कुर्ता घेतलाय, हा बॉटम, आणि हा प्रॉपर ब्लॉक प्रिंटेडचा चंदेरी प्युअर दुपट्टा. ह्याची क्वालिटीज तुला कळेल. सच अ बिग अँड सच अ ह्यूज. वा. सो हे अशा पद्धतीचं आहे. येस, दिस इज व्हेरी नाईस. काय क्लास वाटतंय हेच एक क्लासी सूट्स होतात. वा, खूप सुंदर आहे. आणि हे प्रॉपर ब्लॉक्स असतात ना ह्याचे. व्हेरी नाईस. या 2 दुपट्ट्यामध्ये फरक सांगते. तुझ्या मागे पण एक चंदेरीचाच आहे. हो. हा रॅपिड मध्ये तयार झालेला आहे. हा रॅपिड मध्ये. बरोबर. हा कॉस्ट ते रनिंग असतं ना, रनिंग असतं दुपट्टे. बरोबर. हा नाही, हा प्रॉपर ब्लॉक्स मध्ये झालेला आहे. म्हणून याची कॉस्टिंग आणि याची कॉस्टिंग डिफरंट आहे. अच्छा. आणि दोघांची क्वालिटीज आणि लेंथ अँड विथ पण वेगळी असते. बरं. ही प्रॉपर 2.5 आहे. वा. आणि ही 2.25 आहे. 2.25 मध्ये. यांच्यामध्ये ही फरक असते. म्हणजे ही प्रॉपर ब्लॉक प्रिंटिंग करून घेतलेला दुपट्टा आहे. बरोबर. सो हा डिफरन्स असतो या दोघांमध्ये. मस्त. सो ब्लॉक प्रिंटिंग नेमकं कसं केलं जातं? सो ना एक असं वुडन एक तुम्हाला असं आउटलेट दिसेल. त्या वुडन किंवा फ्रेम मध्ये, बेसिकली त्या फ्रेम मध्ये दुपट्टा ठेवला जातो आणि त्याच्यावरती तो ब्लॉक असा छापला जातो प्रॉपर. आणि मग त्या पद्धतीने त्याला सुकवून मग वाळून मग काम केलं जातं. सो इट टेक्स दॅट टाइम. तो प्रोसेस खूप लागतं हँड ब्लॉक प्रिंटला. सो ती प्रोसेस म्हणजे कम्प्लीट हँड ब्लॉक प्रिंट ह्यासाठी म्हटलं जातं की ते प्रॉपर स्क्वेअरच्या त्या फ्रेम मध्ये बसवून मग ते सगळं केलं जातं. हा, तर त्याच्यामधलेच आहेत सूट्स. मी हे पकडू का? नाही झालं, हे तर आलो. ओके, जे तू म्हणालीस प्रॉपर ब्लॉक्स आणि प्रॉपर हा तो सूट आहे. मी जेव्हा हे व्हिडिओज टाकते, रील्स टाकते, तेव्हा क्लायंट्सना हे कळत नाही. पण हे प्रॉपर त्याच्यामधला हा सूट आहे. वाव. व्हाईट कलर वरती इतकं सुंदर प्रिंट ऑप्शन्स आहेत. हे धर, मला दुपट्टा ओपन करून दाखवणं गरजेचं आहे, कारण हा सुद्धा ब्लॉक प्रिंटेड आहे. हे पण खूप सुंदर आहे. आता बघ, हा मी मलचा दाखवला बरोबर, पण हा मलचा बघ आणि तो बघ, त्याच्यात फरक आहे. वा. हा मल ऍक्च्युली थोडासा किंचित जाड आणि थोडा एक्स्ट्रा मऊ असा असला आहे. येस येस. तो मगाशी जो बघितलेला तो एकदम लाईट वेट होता. येस. दिस इज व्हेरी नाईस. याची काय किंमत जाते साधारण आपल्याकडे? ह्याची आहे 1950. 1950. येस. वा. सो हँडब्लॉकचे पण मटेरियल इतके स्वस्त मिळू शकतात. बऱ्याचदा एक गैरसमज असतो ना की हँडब्लॉक आहे तर महाग असेल वगैरे. हा दुसरा कलर किती सुंदर कलर आहे. आणि त्यालाच असं कॉन्ट्रास्ट मध्ये म्हणजे कलर्स मॅच होतील असं ओढणी आणि बॉटम मिळणार आहे. असे 2 कलर ऑप्शन ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ते व्हेरी नाईस आणि व्हेरी गुड टू गो ऑप्शन फॉर समर. मस्त. नेक्स्ट काय बघतोय आपण? नेक्स्ट आता माझं जे मोस्ट वॉन्टेड असतं, जे कलेक्शन असतं, मिक्स अँड मॅच. ओके ओके. आता हा साऊथ कॉटन कुर्ता आहे, त्याला कलमकारी दिलाय. अरे वा, मस्त. सो हे बघा, हे साऊथ कॉटनचा असा कुर्ता येईल तुम्हाला. त्याच्यावरती असं जामदानी विविंग जसं असतं तसं केलं गेलेलं आहे. कलमकारीचा दुपट्टा अँड ऑल्सो त्याची बॉटम पण कलमकारी आहे. येस येस, कलमकारीच आहे. मस्त, व्हेरी नाईस. सो आपण ह्याच्यावरती पण समजा कोणाला काही करून हवं असेल, आता हे छोटे छोटे मोटिव्स आहेत, ह्याच्यावरती पण काही वर्क वगैरे हवं असेल तेही आपण करून देतो. मी सजेस्ट नाही सांगते, कारण ह्याला ऑलरेडी भरपूर काम आहे, गोंधळ होतो. ओके. मग आम्ही सोडतो. प्लेन वाले जर का असलं तर मग प्लेन असेल तर मग त्यात तो जातो एम्ब्रॉयडरीला. तो तुम्हाला दिसेल, मला फॉलो करत असतील इन्स्टावरती तर येणार आहे तो. ते येतील, पुढे येत आहेत. मस्त. ते तयार व्हायला गेलेले. ओ नाही आहेत, सॉरी. तर नक्कीच तुम्ही ते अपडेट्स, त्यांचं इंस्टाग्राम हँडल आहे निर्मित डिझायनर म्हणून, तुम्ही स्क्रीनवर हँडल पाहू शकता. तिथे त्यांना संपर्क साधा, तिथे त्यांना फॉलो करा, जेणेकरून त्यांच्याकडे येणारे प्रोडक्ट्स आहेत त्याचं अपडेट ते त्याच्यावर टाकत राहतात. ओके. हा आहे आता वेगळाच. हा इंडिगो मधला कुर्ता.
ओके. त्याला हा असा बॉटम. किती वेगळं आणि युनिक वाटतंय हे. आणि त्याला असा केलेला दुपट्टा. ओ नाईस. ह्याच्यावरती हे फुलं आहेत. म्हणूनच मी उघडून दाखवतेय. किती छान आहे हे. सो दिस इज नाईस. सो हे बघा, ह्याच्यावरती ना अशी एम्ब्रॉयडरी केली गेलेली आहे. हे बघा, हे अशी फुलं आहेत, मोटिव्ह आहेत. त्यामुळे त्या लाल रंगाचा ह्याच्यासोबत काय संबंध, तर ते आता तुमच्या लक्षात आलं असेल. बिकॉज हे खूप असं वेगळं आणि खूप युनिक वाटतंय. आणि याला म्हणतात मिक्स मॅच आणि याला म्हणतात क्युरेटेड. राईट. काही कोणाशी संबंध नव्हता, पण तो संबंध आम्ही जुळवून आणतो. वा वा, एकमेकांबरोबर. सही. हा ग्रे पण छान वाटतोय. हा, तोही दाखवते. तो अख्खा साऊथ कॉटनचा फुल तो कलेक्शन आहे. ओके. हा मला मुद्दामून दाखवायचा आहे. ग्रीन कुर्ता. हा प्रिंटेड बॉटम आहे. का घेतला हे कळेल. ओके. कॅन यू सी दिस. ओ, डिझाईन आहे त्याच्यावर. मी असं केलेलं आहे. ओ बर. हा ऍप्लिक वर्कचा दुपट्टा आहे हा. आता बघा किती दिसतो सुंदर. मस्त वाटतंय. सो हे बघा, हे ऍप्लिक वर्क आहे ह्याच्यावरती. हे जे तुम्ही पाहताय ह्याला ऍप्लिक वर्क म्हणतात. आणि खालती त्याला अशा पद्धतीचं फुलांचं डिझाईन असल्यामुळे तुम्हाला अशी पॅन्ट मिळू शकते. बट आय वुड सजेस्ट की अशा बेसिक रंगाचे पॅन्ट असतात, सो त्यामुळे अगेन ह्याचा टॉप शिवला जाऊ शकतो. द पॅकेजेस दिस. हे ना मस्त आहे. हे पण छान. माझं आता जेव्हा काम सुरू मी घेतलं, तर मला बट नॅचरल माझ्यासाठी हा दुपट्टा महत्वाचा आहे. देन बॉटम पेक्षा हा जास्त रिफ्लेक्टिंग होणार. बरोबर. ओके. सो आय स्टार्ट. मी पहिला याला नॉर्मल सारखं एक नेक देईन. ओके. नाव आय गो टू दिस वर्क. मला माहितीये की हे जरा जरा थोडेसे हे असं काहीतरी आहे की जे मला इकडे नेकला द्यायचंय. इथं नेकला मी करीन असं गोल. ओ वाव, हे कमाल वाटतंय. ओके. इथे माझे ग्लास वर्क येतील. इथे छोटे छोटे गोळे दिसत आहेत. इथे ग्लास वर्क्स येतील. आणि हा जे कॉम्बिनेशन दिसतोय, हा कॉम्बिनेशनचे इकडे कलर्स येतील. कॉम्बिनेशन ऑफ दुपट्टा. वाव, हे मिनिटात झालंय. आणि त्याच्यानंतर हा असा एवढाच मी नेकलाईनला करणार, नॉट एक्स्ट्रा मोर. स्लीव्हजला पाहिजे असेल तर मी स्लीव्हचं चित्र आम्ही असं काढतो. मग तो ह्याच्यामधला हा जो डिझाईन दिसतोय हा, हे असं. ओ सही. दॅट्स हॅपन्स दिस सेट. वाव. सूट. म्हणजे माझ्यामध्ये तरी मिनिटात झालंय डिझाईन ते. हो, आय जस्ट थॉट. मी याच्याकडे बघून लगेच मी हा सूटचं डिझायनिंग केलं. किती छान. सो मंडळी, ड्रेस मटेरियल वरती असं वर्क करून हवं असेल तर आय थिंक मीताताईंना तुम्ही कनेक्ट कराच. कारण की हे जे वर्क आहे हे वन लेडी वन आउटफिट असू शकतंय. कारण की त्याचं युनिकनेस आणि ते तयार करण्याची मेहनत हे सगळं काही त्याच्यामध्ये दिसून येत आहे. इट्स व्हेरी नाईस. ओके. हा आता आहे बांधणीचा दुपट्टा. ओके. बांधणीच्या दुपट्ट्याला मी हे असं कुर्ता घेतलेला आहे ग्रे. म्हणजे कोणी विचार करेल की ग्रेला मी हे असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. त्याला चेक्सचा बॉटम दिलंय. अँड लुक ॲट हिज एम्ब्रॉयडरी. मी काय केलंय, मी त्याचा जो बांधणीचे जे गोल गोल असतात ना, बरोबर, हो, आणि प्रॉपर प्युअर बांधणी आहे. म्हणजे तुला दोरे त्याचे दिसतील बघ मागे लटकलेले आहेत. बरं, मी काढले नाहीयेत. म्हणजे लेट द क्लायंट रिमूव्ह इट आउट. मी नाही काढणार म्हणून. तर ते तसं करून मी तो सूट केलेला आहे. मस्त. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग आता मी तुला मेन दाखवते. ते इकडे पण काही आहे. आपण बघा, हा कोटा दुपट्ट्या बरोबर एम्ब्रॉयडरी केलेला आहे.
मस्त. सो बेसिकली सांगायचं झालं तर टॉप वेगळा येतो, दुपट्टा वेगळा आणि त्याची बॉटम वेगळी, असं तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या मिळून मग एक ड्रेस मटेरियल रेडी केला जातो. सो त्याच्यावरती ताई नंतर एम्ब्रॉयडरीचं वर्क वगैरे पण करतात. बरं ताई, आता ही जी एम्ब्रॉयडरी तुम्ही करता, मला असं प्रेक्षकांना दाखवून द्यायचंय की ही डिझाईन्स तुमची आहेत, त्यामुळे मला जरा तुम्ही एखादा डेमो दिला हे दाखवून झाल्यानंतर, तर शक्य आहे ते? येस, ऑन स्पॉट दाखवेन मी. ग्रेट, मस्त. आपण अजून मटेरियल पाहूयात, देन आपण त्याच्याकडे जाऊयात. येस. मग आता हा दुसरा आहे, ह्याच्यासाठी मी मोस्ट फेमस आहे. इज इट? या, पॅचवर्क. ओ येस, पॅचवर्क हे खूप जणींना आवडतं ना, पूर्ण प्लेन कुर्ता आणि आता हा कुर्ता आहे, हा असा एम्ब्रॉयडरी केलेला आहे, यू कॅन सी इट. त्याला मी हा असा बॉटम दिलेला आहे. बॉटम कसा दिलाय मी, ह्याचे जे रंग दिसत आहेत तुला, या रंगामधून उचलून मी त्याचा बॉटम केलेला आहे. वाव. सो दॅट रिफ्लेक्ट्स इट अ लॉट. खूप छान दिसतो तो. मस्त. बरं ताई, तुम्ही हे जे ड्रेस मटेरियल दाखवताय याची साधारण स्टार्टिंग रेंज कशी जाते? बेसिकली जेव्हा एम्ब्रॉयडरीचे सगळे जे सूट्स आहेत यांची सुरुवात होते 2650 पासून चालू होते. तर मग 2600, 2700, 2800 डिपेंडिंग ऑन व्हॉट काइंड ऑफ कुर्ता आय हॅव टेकन, व्हॉट काइंड ऑफ दुपट्टा आय हॅव टेकन, व्हॉट काइंड ऑफ एम्ब्रॉयडरीज हॅपन. ओके, मी काय काय केलेलं आहे त्याच्यावरती आहे. अच्छा, म्हणजे आता हा सूट, तर हा सूट येतो 2950. ओके, म्हणजे 2600 स्टार्टिंग रेंज आहे. हा, मी एम्ब्रॉयडरीजची. ओके, अशी बेसिक ती तुम्हाला आपण नंतर येऊ पुढे. नंतर. पण या सगळे कसं, आता हा चंदेरीचा महेश्वरीचा दुपट्टा आहे. महेश्वरीची रेंजच आज 1000 रुपयापासून चालू. बरोबर, दुपट्ट्याची. मग त्याच्यानंतर हा कोटा आहे, तर हा साधारण 2650 ला येतो. हा आहे चंदेरी मल आहे आणि प्लस वर्क प्लस एव्हरीथिंग, सो द कॉस्ट कम्स टू 3150. हा सूट. ओके. हा नाही, हा सुद्धा परत 2650, 2650 ला येतो. सो म्हणजे ही कसे क्युरेटेड आहेत ना ग एम्ब्रॉयडरी. आणि आम्ही कसं प्रत्येक एक वस्तू मी हँडपिक्ड आहे ते सगळे. बरोबर. हो. सो नाव अगेन आय कम बॅक हिअर. त्याच्यामुळे आता हा मी दाखवला तुला पॅचवर्क. मग हा आहे अगेन मी वेगळाच असा इंडिगो मध्ये केलेला आहे. कॅन यू सी युअर एम्ब्रॉयडरी? येस, इंडिगो मधली. ही बांधणीचा हा कुर्ता आहे. वाव. ओके. आणि ह्याची मी वर्क बारीकस केलेलं आहे त्याला. किती छान. हा ऑल ओव्हर तुम्हाला फ्रंटला मिळणार. मस्त. आणि हा त्याचा बॉटम. आणि हा त्याचा कोटा दुपट्टा. आता याची मला प्राइस रेंज विचारशील तर हा पण जातो 2550 ला. बरं. तिथनं पकड तू. स्टार्टिंग स्टार्ट फ्रॉम देअर ऑल द एम्ब्रॉयडरी सूट्स लाईन. ओके. मगाशी मी तुम्हाला दाखवला एम्ब्रॉयडरी मध्ये, हा अजून एक आहे. हा पण बघ, हा असा आगळा वेगळा कॉम्बिनेशन आहे. हो, राईट. म्हणजे पॅन्ट वेगळी आहे, सगळंच वेगळं आहे, दुपट्टा वेगळं आहे, त्याचं सगळंच वेगळं आहे. खूप छान. पण तरी तो क्युरेटेड झालेला आहे. मस्त वाटतंय हे. पण मी असं थॉट प्रोसेस ह्याला थॉट प्रोसेस आहेत सगळ्या सूट्सची. ओके. नंतर आता आपण मी बांधणीचं तुला दाखवलं हा, बरोबर. हा आता खादीमध्ये दिलेला आहे. खादी. उन्हाळ्यात तर बऱ्याच जणांना खादी प्रेफरेबल असतं. सो खादी कुर्ता, खादी पॅन्ट. ओके. आणि बांधणीचा दुपट्टा. हे मी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की खादीवरती बांधणीचा दुपट्टा कोणी युज करू शकतं. बांधणी खादीवरती दिलेलं आहे, काहीतरी आगळं वेगळं. व्हेरी नाईस. मस्त आहे. आणि हे प्युअर बांधणी असेल, राईट? प्युअर बांधणी. हे बघ ना, तू मागे टर्न करून बघ, हे बघ, उघडून बघ. हे याचं अजून तुम्ही इथे काढलं नाही? मी काढलंच नाहीये. म्हटलं नाही, लेट अर्धी ऑटोमॅटिकली नॅचरल येतात आणि बाकीचे क्लायंट्सनाच करून देते काम, मला नको. त्याच्यानंतर हा बघ, याला एम्ब्रॉयडरी व्हायची आहे, जसं स्टार्टला बोलली. बरोबर. पण ह्याला मी क्युरेट करून रेडी केले, जे मी नेहमी सांगत असते, क्युरेट. बरोबर. हे मी रेडी केलेलं आहे. आज ना मोनोक्रोम्स खूप चालू आहेत. हो. मोनोक्रोम मीन्स व्हॉट? ऑल एव्हरीथिंग सेम टू सेम कलर. द कुर्ता इज सेम, द बॉटम इज सेम, द दुपट्टा इज सेम, एव्हरीथिंग इज सेम. आणि ह्याची ट्रेंड जबरदस्त चालू आहे असा. त्याच्यामुळे मला समोरूनच कस्टमर सांगतात की नीता प्लीज काहीतरी आम्हाला असं दे की जे खूप छान वाटलं पाहिजे. मग मी म्हंटल हा एम्ब्रॉयडरीला जस्ट ठेवलंय. समजा क्लायंट म्हणाले नाही नीता असाच दे, तर येस, इट्स रेडी टू सेल ऑल्सो. ओके. बट शी टेल्स मी नो आय डोंट वॉन्ट एम्ब्रॉयडरी, यू गिव्ह मी लाईक दॅट. किंवा दुसरीने नाही नीता काहीतरी कर, एम्ब्रॉयडरी पाहिजे त्यावर. मी करायला रेडी आहे.
किती छान. म्हणजे आपल्याकडे असे ड्रेस मटेरियल्स पण अवेलेबल आहेत तर. सो हे असे तर तुम्ही रेडी ठेवता, पण मेक टू ऑर्डर पण तुम्ही करता? मेक टू ऑर्डर पण आहे आणि असे झाले आहेत. हो नाईस. मला क्लायंट्सनी नंतर येऊन मला सांगितलंय. इनफॅक्ट एक तर अशी आलेली होती की ती जस्ट तिचे सिल्कचे कपडे घेऊन आली, फॅब्रिक्स तिचे घेऊन आली आणि तिने मला सांगितलं मला असे तुमच्याकडचे कुठले तरी एम्ब्रॉयडरी करून द्या आणि मी त्यांना करून दिले. किती छान, मस्त. सो मंडळी बघा, असे ड्रेस मटेरियल्स पण आहेत त्यांच्याकडे, ह्याच्यावरती तुम्हाला एम्ब्रॉयडरी करून दिली जाऊ शकते. बरं आता मला आणखीन एक आहे की कधी कधी ना आपलं काय होतं, पिंट्रेस्ट किंवा तर कुठेतरी सिरियल मध्ये किंवा कुठेतरी ती डिझाईन सोशल मीडियावरती व्हायरल झालेली समजा पाहिली, तर तशी सेम एम्ब्रॉयडरी तुम्ही करून देता का? हो, एक्झॅक्टली सेम दिलेली आहे. वाह, हे पण छान. म्हणजे तुम्हाला सगळे डिझायनिंगचे ऑप्शन्स ओपन आहेत, म्हणजे तो ड्रेस तुम्ही हक्काने माझा ड्रेस म्हणून युज करू शकता. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. व्हेरी नाईस. आता हे दोन पण आहेत ते सेम क्युरेटेड आहे. दिस इज हँडलूम बेस आहे, बट सी व्हॉट कॉम्बिनेशन वी हॅव डन. वाह, दिस इज नाईस. हे दुपट्टा किती मस्त आहे. त्याला मी असा चंदेरी मल दुपट्टा आहे, सॉफ्ट बघ किती आहे, आणि त्याला मी हँडलूमचा कुर्ता दिलेला आहे आणि बॉटम दिलेला आहे. ह्याला एम्ब्रॉयडरी काही गरज नाहीये, डायरेक्ट तुला जसा हवा तसा तू करू शकतेस. व्हेरी नाईस. आणि हा अगेन इंडिगो मधला, इंडिगो बट विथ अ डिफरंट कलर. हा पण मी एम्ब्रॉयडरीला जस्ट ठेवलेला आहे. की माझे कसे ना, मला माहिती असतं की समोर ना मला येणारच एम्ब्रॉयडरीसाठी, एम्ब्रॉयडरीचा कॉल येणारच की मी तर काहीतरी करून देतेस का याच्यावर. मग आय एम रेडी टू गिव्ह यू ऑल लाईक. सुंदर, खूप मस्त कलेक्शन आहे उन्हाळ्यासाठी, परफेक्ट. मेन म्हणजे ना, भारतात, महाराष्ट्र सोडा, भारतातच 12ही महिने उन्हाळा असल्यासारखा आहे, त्यामुळे हे असे आउटफिट्स 12ही महिने यूज केले जाऊ शकतात. ग्रेट. आता आपण अजून काय बघतोय? आता आपण येतो आहे कुर्ताजकडे. कुर्ता, ओके. मी स्वतः क्युरेटेड केलेले कुर्ताज आहेत, सो आय जस्ट स्टार्ट शोईंग यू दॅट. ओके. आता हा जो कुर्ता आहे हा आहे अजरकचा. अजरकचा केलेला आहे, नॅचरल डायचा. त्याला मी नुसतं इकडे हायलाइट केलेले गोल्डन ने. शी कॅन वेअर इट ऑन व्हाईट, शी कॅन वेअर इट ऑन जीन्स, शी कॅन मेक इट वन पीस, एनिथिंग. इट्स 44 विथ अँड 2.5 मीटर्स. किती छान हा कुर्ता फॅब्रिक आहे. हो, आणि हा साधारण पडतो 1350 ला. 1350 ला. वा. सो अगेन गिफ्टिंग साठी मस्त आहे. आता उन्हाळ्यात लग्न असतात तेव्हा केळवणाला गिफ्ट काय युनिक देता येईल, तर असं काहीतरी देऊ शकता, किंवा स्वतःच्या वापरासाठी पण हे घेऊन ठेवलेलं खूप सुंदर आहे, मस्त. बरं, आता येतो हे सगळे हँड एम्ब्रॉयडरीचे आहेत. हे मी स्पेशली क्युरेटेड केलेले आहेत. हे हँड आहे, हे काच एरियल. हे जे कच्छ मध्ये बनतात, बरोबर, पण हे कच्छ नाही, हे पुण्यामध्ये माझ्या कारिगर्सना मी डिझाईन देऊन बनवलेत, हाताने केलेले. दे आर ऑल हँडमेड. यू कॅन सी. किती क्लास वाटतंय हे, व्हेरी प्रिटी. सो हे कुर्ता फॅब्रिक आहेत, आणि हे बघा, हे खूपच सुंदर पद्धतीने हे रिअल मिरर आणि त्याच्या भोवती आणि नॅचरल डाय ना, व्हेरी इम्पॉर्टंट. वा, हे तर बघा, हे किती क्लास. थोडं क्वर्की प्रिंट आहे याच्यामध्ये, चहाचे कप वगैरे, असं किटली, बॉटल, चमचा, पण त्याला थोडासा ट्रेडिशनल किंवा थोडा वेगळा एथनिक लुक देण्यासाठी म्हणून हे बघा इथे वर्क करण्यात आलंय. अगेन सेम कलर आहे, म्हणजे त्याच्यामधला कलर आहे, सेम डिझाईन पण त्याच्यातला कलर. सो अगेन ह्याच्यावरती पण गळ्याभोवती बघा ही डिझाईन करण्यात आली आहे, आणि हे इतकं सुंदर दिसतंय. ह्याचा वन पीस, फ्रॉक किंवा तर कुर्ता, एनिथिंग कॅन हॅपन. मस्त. दिस इज अ पॅचवर्क. पॅचवर्क, ओ येस. बऱ्याच जणांचं असं असतं ना की मला पॅचवर्क जरा चांगला हवाय. सो आपण एक साधारण असं ओपन करून दाखवूयात प्रेक्षकांना की हे पॅचवर्क, हे बघा, हे अशा पद्धतीचं दिसतं. सो तुम्हाला कम्प्लीट कुर्ता असा दिसेल, आणि समोर असं पॅचवर्क त्याच्यावर केलेलं आहे. पॅचवर्कला पण खूप छान पद्धतीने हे बघा इथे विविंग करण्यात आलेलं आहे, सगळे हँड एम्ब्रॉयडरी आहे. खूप मस्त वाटतंय हे. हा इकतवरचा. इकतवरती पण पॅचवर्क आहे? येस, इकतवरती पण पॅचवर्क आहे. वा. सो हे बघा, अगेन इथे हे तुम्हाला इकतवरती पण असं पॅचवर्क केलेलं दिसेल. कलमकारीचे वेगवेगळे पॅचेस, वेगवेगळे कलर्सचे पॅचेस युज केले गेलेले आहेत, आणि खूप उत्तम पद्धतीने त्याला डिझायनिंग करण्यात आलेलं आहे. खूप सुंदर आहे हे, व्हेरी नाईस. आणि हे तुम्ही कोणत्याही कलरच्या लेगिन्स सोबत मिक्स अँड मॅच करून वापरू शकता, कॉज भरपूर रंग आहेत त्याच्यात, खूप सारे रंग असल्यामुळे युजफुल आहे. हा चंदेरीचा फॅब्रिक होता, त्याला मी असा पॅचवर्क दिलाय. वा,
सो हे बघा, हे थोडं अंगरखा पॅटर्नचा जो पॅचवर्क असतो त्या पद्धतीचा तुम्हाला लुक खूप छान दिसेल. आणि असे ना वन पीसेस सध्या खूप ट्रेंड करतात अशा फॅब्रिक मधले, पण हे खूप युनिक दिसेल घातल्यानंतर, बिकॉज हे समोर खूप युनिक डिझाईन वाटते त्याची. मस्त, व्हेरी नाईस, व्हेरी क्रिएटिव्ह. असं सिम्पल फॅब्रिकला एवढं मस्त उठावदार बनवणं म्हणजे कमाल आहे. ओके, आता मी थोडीशी पुढे जाण्याच्या अगोदर, मी हा जो घातलेला कुर्ता आहे हा असा अजरकचे कुर्तेच मिळतात, नुसते कुर्तेच. ओके, क्युरेटेड करून आम्हीच, प्रिन्स अँड ऑल. बेसिकली आय एम बिंग फ्रॉम अ डिझाईन टेक्सटाईल बॅकग्राऊंड, सो माझे जे कारिगर्स आहेत ते प्रॉपर कच्छ अजरकपूरचेच आहेत, जे मी लास्ट टाइम पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. सो मी त्यांच्याकडनं कुर्तेच करून घेतलेले आहेत. आता थोडेच बिचारे राहिले, कारण की पटापट जातो. जसा मी हा कुर्ता घातलेला आहे आणि त्याला हा असा दुपट्टा दिलेला आहे कॉटन मलचा, अजरकचा, प्युअर नॅचरल डायचा. ओके, कुर्ता पडतो साधारण 1250ला, 1250ला, आणि दुपट्टा पण पडतो 1350ला. ओके, सो कुर्ता फॅब्रिक अवेलेबल आहे ना आपल्याकडे? येस. ओके, मी जसे जे अवेलेबिलिटी वरती हे आहे. आता हा आहे बघा, लुक ॲट दिस. ओ प्रिटी, किती सुंदर आहे हे, मस्त. आणि हे वेगवेगळे जे पॅचेस आहेत ना त्याच्यावरती, दॅट इज सुपर प्रिटी, खूप मस्त वाटतंय. वेगवेगळे म्हणजे फॅब्रिक मध्ये पण एवढी व्हरायटी आहे. आपण ड्रेस मटेरियल्स लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेच होते, पण फॅब्रिक इज समथिंग जी आत्ताची काळाची गरज आहे, कारण की लोकांना ना डिझायनिंग स्वतःची, स्टायलिंग स्वतःची करायला फार आवडते. हा आणखीन एक त्यातलाच, दिस इज व्हेरी प्रिटी. त्याला बघा असा दुपट्टा घेऊ शकता तुम्ही. ओ दिस इज नाईस. हा दुपट्टा पण बघा किती क्लास वाटतो. ऑन स्पॉट तुमच्या समोर केलंय. वा, व्हेरी नाईस. दिस इज ऑन स्पॉट बी डन. जस्ट मी ठेवला होता. आय जस्ट थॉट लेट्स सी हा कसा दिसतो. हे खूप छान वाटतंय, हे बघा. सो ह्याला क्युरेटेड पीस म्हणतात. या, ह्याला क्युरेटेड, ह्याला अपना दिमाग चलाओ और बना लो. मैंने वही किया. दिस इज व्हेरी नाईस, खूप सुंदर आहे. सो दुपट्ट्याची स्टार्टिंग रेंज काय म्हणाला तुम्ही? ह्याची स्पेशली बिकॉज हा नॅचरल डायचा आहे मलचा, हा 1350ला पडतो दुपट्टा, आणि कुर्ता पडतो 1250ला, 1250ला. बरं, सो आपल्याकडे स्टिचिंग फॅसिलिटी आहे का? हा आहे माझ्याकडे एक मास्टरजी आहेत की जे करतात. ओके, म्हणजे बोलवलं तर ते येतात, करतात, बट थोडस जरा स्लो प्रोसेस आहे त्याची जरा स्टिचिंगची. बट येस, अगदीच हवं असेल तर मी त्यांना बोलवते किंवा ते कस्टमरकडे घरी जातात. आता लास्ट ह्याच्यामध्ये मी दोघी तिघींना दिले त्यांचा नंबर, आणि ते गेले त्यांच्याकडे, शिवून पाठवून दिलं त्यांनी. वाव, व्हेरी नाईस. दॅट्स व्हॉट दे टोल्ड मी. मला सांगितलं दोघींनी की नाही, मी तर केलं त्यांनी. म्हटलं तुम्ही साध्यावरती पहिला सुरू करा, की बाबा कसा वाटतो, काय वाटतो वगैरे. हा दुसरा. वाव. सो हे असे युनिक पीसेस तुम्हाला कुठेच नाही मिळणार, कारण की हे शोधून बनवून डाय करून घेतलेले असतात. त्यामुळे हे तुम्हाला युनिक डिझाईन्स कुठेच अवेलेबल नाही होणार, फक्त ताईंकडे अवेलेबल होऊ शकतात. खूप मस्त. हे पण कलर इतके सुंदर आहेत ना, उन्हाळ्यामध्ये आय थिंक हे सगळे कलर गुड टू गो असतील. इवन दिस इज नाईस. हे पण सेम आहे का? फॅब्रिकच आहे का? येस येस. आणि त्याला तुला मी सांगते, हा बघ दुपट्टा, हा कुणाबरोबरही जाईल. आता हा अजून एक होता दुपट्टा. आय थॉट वाय नॉट शो दिस ऑल्सो दुपट्टा विथ दिस, एनी ऑफ दिस काइंड, समथिंग डिफरंट. वा. सो हे बघा, हे असे पण फॅब्रिक्स आहेत. सो हे तुम्ही फॅब्रिक घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने वन पीस किंवा तर कुर्ता शिवून घेऊ शकता. बेसिक पॅन्ट किंवा लेगिन्सचे कलर्स व्हाईट, क्रीम, ब्लॅक हे कलर्स आपल्याकडे असतात लेगिन्स मध्ये, पॅन्ट मध्ये, तर मग ते तुम्ही ह्याच्या खालती युज करू शकता. ग्रेट. सो ताई, आता मगाशी जे मी म्हणाले की आपल्याला डिझायनिंग मला एक प्रेक्षकांना दाखवायची आहे की तुम्ही कशा पद्धतीने करता, सो ते आपण एक बघूया. येस, शुअर. ओके. आता हे सगळे हल्ली ना खूप हे साऊथ कॉटनचे खूप चालू झालेले आहेत, की ज्याला हे असे वीव्स आहेत, यू कॅन सी. त्यांचा कुर्ता आणि दुपट्टा सेम असतो, दुपट्टा मात्र वेगळाच. जामदानीचा दुपट्टा केलाय. वा, छान आहे. हे पण मस्त. ह्याला कोटाचा दिले. अरे वा, सही. हा बघा किती युनिक कलर आहे हे. अगेन कोटाचा दुपट्टा. टॉप आणि बॉटम सेम, फक्त दुपट्टा मात्र वेगळ्या रंगाचा. जे मी सांगितलं ना की मोनोक्रोम मध्ये दोन चाललेत, एक तर सगळंच सेम
आणि हा दुसरा टाईप आहे, फक्त दुपट्टा वेगळा, दुपट्टा वेगळा. मस्त, हे खूप सुंदर आहे, कलर मस्तच आहे. हा बघा, वा. सो हे बघा, अगेन कोटाचा दुपट्टा येईल असा मस्टर्ड शेड मध्ये, आणि पॅन्ट, आणि हा अशा पद्धतीचा टॉप येणार आहे. सो लव्हेंडर आणि मस्टर्ड असं कॉम्बिनेशन तुम्ही कधी विचार जरी केला होता का? हे खूप युनिक वाटतंय, मस्त. सो ताईंकडे एवढीच व्हरायटी नाहीये मंडळी, अजून इथे बरीच व्हरायटी आहे. सो ह्यातले एखाद दोन जे तुमचे रेडी केलेले डिझाईन आहेत तसं काही दाखवू शकता? हे बघ ना, हाय, वा. सो हे बघा, हे आहे, हे ताईंनी त्यांचं डिझाईन केलेलं आहे सगळं. हे असं सगळं ताईंचं थॉट प्रोसेस आहे, सगळं डिझायनिंग त्यांचं आहे. त्यानंतर तुम्ही हे असं बघू शकता, हे पण सगळं हे नुसतं प्लेन होतं, त्याच्यावरती ताईंनी हे करून घेतलंय. देन त्यानंतर तुम्हाला हे असंही मिळणार आहे. सो हे बघा, हे अशा पद्धतीचं पण सगळं वर्क केलेलं आहे. हे खूप सुंदर आहे, मस्त. वा. हे बघा, हे पण एक सुंदर आहे. अगेन ह्याच्यामध्ये तुम्हाला कलमकारीचा बॉटम आणि दुपट्टा, आणि त्यालाच थोडासा युनिक अशा डिझाईन मध्ये इथे गळ्याभोवती डिझायनिंग करण्यात आलेलं आहे. प्लस हे चंदेरीचे सूट्स आहेत. वा. चंदेरी पण सध्या ट्रेंड मध्ये खूप आहे. फंक्शन वगैरे म्हटलं तर चंदेरी लोक प्रेफर करतात, त्यामध्ये एवढे रंग आहेत, खूप छान. अजून एक दोन दाखवते. येस. हे इकत आहेत, प्युअर इकत मध्ये. प्युअर इकत, किती सुंदर आहे. हे डबल इकत ह्याला म्हणतात, म्हणजे विविंगला डबल राहतो. अच्छा, प्लाय डबल लागतं, बरोबर. ओके. हा त्याचा कुर्ता आहे, ह्याला म्हणतात तेलिया रुमाल दुपट्टा. ह्याच्यात साड्या आणि कापड असतात, पण याचे दुपट्टे येतात, यू कॅन फील इट. हा पूर्ण, हा प्रिंट नाहीये, हा वीव आहे. वा. कम्प्लीट वीव आहे, कम्प्लीट वीव. किती सुंदर आहे. सो हे टॉप आणि दुपट्टा कॉम्बो आहे का? येस. ओके. काय रेंज मध्ये जातं? हा जातो जरा थोडा, कारण दुपट्ट्यामुळे तरी 3150 आहे. 3150. कारण याचा जो दुपट्टा आहे ना, यू कॅन सी दॅट. वा, किती रिच लुक आहे ना याचं. हे खूप सुंदर आहे. हा रंग बघा किती गोड आणि उठावदार दिसतोय, म्हणजे ज्यांना डार्क कलर्स वापरायला आवडतात ना त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे. आणि हेवी लुक आहे जरा ना, थोडा भरीव. ह्याच्यामध्ये अजून एक आहे. वा. ज्यांना रेड आवडत असेल. हा, काही जण असतात ना, फक्त ब्लॅक, फक्त व्हाईट, फक्त रेड, त्यांचं वॉर्डरोब त्याने भरलेलं असणार. मस्त वाटतंय हे पण. आणि इकत म्हटलं तर आधी अपेक्षा अशी असायची की लाईन्स असतील, बारीक डिझाईन असेल, पण हे थोडं मोठे डिझाईन आणि एकदम ठसठशीत डिझाईन म्हणतो ना तशी आहे. सो अगेन सी, हे पण किती गुड टू गो ऑप्शन आहे. व्हाईट लेगिन्स किंवा तर ब्ल्यू लेगिन्स याच्यावरती वापरू शकता. खूपच सुंदर आहे हे, मस्त, खूप सही. अजून बरेच ऑप्शन्स आहेत ताईंकडे, पण तुम्हाला वेळ काढून ताईंकडे यावं लागेल खरेदीला, जेणेकरून तुम्ही सगळं काही एक्सप्लोअर करू शकता. बरं ताई, आता आपलं होम बेस्ड बुटीक आहे, राईट? सो इथे येण्याआधी लोकांनी तुम्हाला संपर्क साधणं अपेक्षित आहे, पण तुम्ही किती ते किती व्हिजिटिंग टाइम ठेवलेला आहे? सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, म्हणजे मॉर्निंग 10:30 ऑनवर्ड्स टिल इव्हनिंग 6:30 7 o'clock पर्यंत. मंडे टू संडे ऑल डेज? मंडे टू संडे ऑल डेज आय एम देअर. फक्त काही कुठे काही फंक्शन आलं किंवा काय असलं, और फॉर दिस वर्क आय एम आउट ऑफ टाउन, कपडे बाहेर असेल तेवढंच. अदरवाईज मला कॉल करा आणि मला भेटायला या. माझी अपॉइंटमेंट घेतली, मला सांगितलं, आय एम ऑलवेज देअर टू हेल्प यू आउट. किती छान. आणि समजा कोणाला हे घरबसल्या खरेदी करायचं असेल तर जसं आपण मगाशी फॅब्रिक पाहिले, तर तुम्ही फॅब्रिक पण होम डिलिव्हरी देता की जास्त प्रोडक्ट मागवणं अपेक्षित? असं काही नाहीये. तुम्हाला मी इव्हन एकीने माझ्याकडनं फक्त एक दुपट्टा मागितला, मी तोही तिला डिलिव्हर केला मुंबईला. किती छान. आय डिडंट सेड नो, बिकॉज इट्स माय वर्क, इट्स माय बिझनेस. मेन म्हणजे मी माझ्या बिझनेस वरती खूप प्रेम करते. त्याच्यामुळे प्रेम इतकं करते की मला असं, मी अशी, माझा नवरा म्हणतो ना, मी 24 तास पण याच्यामध्ये बसू शकते. आय लव्ह माय वर्क अ लॉट. ग्रेट, खूप छान. आणि तुमचं ते प्रेम त्या फॅब्रिक वरती केलेल्या कामावरती दिसून येतं. आय मस्ट से दॅट. डेफिनेटली दिसतं. तर बंद काम माझं दिसतं. झलकतात माझे क्लायंट्स, मला बोलतात ना, झलकतात तुझं. आणि त्यांना बाहेर असे घेतलेले पॅटर्न सूट्स बिलकुल आवडत नाहीत माझ्याकडनं. जे असतात बघ पॅटर्न केलेले सूट्स रेडी, नाही आवडत त्यांना. माय ब्रेन चाइल्ड लागतात, है ना. तर रिझन इज की ते खूप एक्सक्लुझिव्ह आहे, कोणीही ती डिझाईन कॉपी करू शकत नाही, बनवू शकत नाही. त्यामुळे हे त्यांच्याकडे क्युरेटेड पीस आहे जे कुठेच मिळणार नाही, असं आहे. ग्रेट. तर ताई, जाण्यापूर्वी आपलं सोशल मीडियावरती आपण कुठे कुठे अवेलेबल आहोत? मी फेसबुकला आहे,
इन्स्टावरती आहे. माझा इन्स्टाचा हँडल इज निर्मित डिझायनर्स. अँड वन मोर थिंग आय वॉन्ट टू अनाउन्स की नाव व्हेरी शॉर्टली माझं बेसिकली वेबसाईट आहे, पण ते आम्ही काही कारणाने त्याला बंद केलं होतं, पण आता तो परत रिलॉन्च होतोय लवकरात. म्हणजे एक होईल काही महिन्यात मी तयार करतेय. सो काही क्लायंट्स मला बऱ्याच म्हणाल्या की मी तुझं वेबसाईट चालू कर, त्या कारणाने तुम्ही मला डायरेक्टली तिकडनं मी बाय करू शकते. किती छान, मस्त. सो वेबसाईटची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतेय, जेणेकरून तुम्ही ती सेव्ह करून ठेवा आणि जेव्हा केव्हा तुम्ही त्यांना संपर्क साधाल, जस्ट एक कन्फर्मेशन की वेबसाईट सुरू झाली आहे का, अँड देन तुम्हाला इझिली शॉपिंग करता येऊ शकते एका क्लिकवर. तर थँक्यू सो मच ताई, वन्स अगेन इतकी छान माहिती दिली आणि तुमचं कलेक्शन मला पुन्हा एकदा खूप आवडलेलं आहे, नो डाऊट. थँक्यू सो मच सविशरी, आणि थँक्यू तुला की तू अगदी मस्त येऊन मस्त माझा छानपैकी तू माझ्या कलेक्शनचं इतकं छान तू घेतेस ना की मला खूपच आवडतं ते. अयो थँक्यू. तर मंडळी, तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बरं, मीता ताईंना भेटायचं असेल तर तुम्हाला कुठे यायचंय? पुण्यामध्ये यायचंय. पुण्यामध्ये कुठे? कोथरूडमध्ये कुठे? तर MIT कॉलेज रोड आहे. या रोड वरती आला तर त्यांना फोन करा, त्या तुम्हाला इझिली गाईड करतील की तुम्हाला कुठे खरेदीला यायचंय. होम बेस्ड बुटीक असल्या कारणाने आम्ही ऍड्रेस रिव्हील नाही करत आहोत, पण तुम्हाला खरेदीला यायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉल करून खरेदीला येऊ शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.